पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम भागात ग्रामस्थांचा गेल्या 8 दिवसांपासून अक्षरशः संपर्क तुटलाय। अतिवृष्टीमुळे वेताळे इथल्या ओढ्यावरचा पुलाचा काही भाग वाहून गेलाय। पाहूया। अतिवृष्टीच्या पुरात पूल गेला वाहून। एसटी सेवा बंद झाल्यानं विद्यार्थ्यांची पायपीट। अस्मानी आपत्तीनंतर आता सुलतानी आपत्ती। खेड तालुक्यात मुसळधार पावसानं प्रचंड दाणादाण उडवली असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। या पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झाले। अतिवृष्टीमुळे वेताळे येथील ओढ्यावरील पुलाचा काही भाग वाहून गेल्यानं धोकादायक झालेल्या पुलामुळे एसटी महामंडळानं या मार्गावरील बससेवा तात्पुरती बंद ठेवली आहे। पुलावर पुराचं पाणी आल्यानं हा पूल काही काळासाठी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय। पुलाचा काही भाग वाहून गेल्यामुळे या मार्गावरील एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतलाय। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दररोज 5 ते 10 किलोमीटर पायी चालत शाळा आणि महाविद्यालय गाठावं लागतंय। सर्व विद्यार्थ्यांना एसटी सायगाव मधून आल्यानंतर चालत जावं लागतं। इथं डोंगर भाग असल्यामुळे वाघ वगैरे यांची भीती असते, त्याच्यामुळे खूप अंधार होतो, एसटीला यायला उशीर होतो। इथून जावं पण चालतच जावं लागतं। मग एवढा उशीर झाल्यानंतर मग कॉलेजला वेळेत पोहोचायला वेळ लागतो। तर महामंडळाकडे एवढीच विनंती आहे की लवकर एसटी चालू करा। आणि कॉलेजला येता जाताना आम्हाला एसटीची गरज असते। एसटी संध्याकाळी 5 वाजता एकदाच लागते आणि त्या एसटीने जर आलो नाही तर डायरेक्ट 7:30 ला एसटी असते। सायगाव पर्यंत एसटी असते, तिथून पुढे आम्हाला चालत यावं लागतं 3 किलोमीटर आणि येथून साबुर्डी 5 किलोमीटर आहे। सगळ्यांना एवढं चालत यावं लागतं आणि त्यात रात्रीची वेळ असल्यावरती इथं जनावरं खूप आहेत। येता जाताना सगळ्यांना भीती वाटते, त्याच्यामुळे लवकरात लवकर एसटी चालू करावी अशी विनंती। या पुलावरून सर्व अवजड वाहनांची वाहतूक बंद असल्यानं शेतकऱ्यांनाही शेतीमाल बाजारात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। तर आजारी नागरिक, ज्येष्ठ व्यक्ती आणि महिलांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। एसटी महामंडळाचं आम्ही त्या दिवशी सरपंच बंडूशेठ पोंबले, मी स्वतः ग्रामस्थ आम्ही जाऊन मॅडमला भेटलो। ते म्हणले दुसऱ्या दिवशी आमचा प्रतिनिधी येऊन या ठिकाणी सर्वे करेल आणि ताबडतोब एसटी या ठिकाणी। पण 7 दिवस झाला आतापर्यंत एसटी यांनी चालू केली नाही। आता फक्त एकच राहिले की ग्रामस्थांचा आक्रोश आता पार झालेला आहे। विद्यार्थी पण वैतागलेले आहेत। 10 किलोमीटर चालत जायला लागते, एसटी येत नाही, गॅसची सुविधा होत नाही, टावर गेलेले, नेटवर्क नाही, लोकांनी कॉन्टॅक्ट कुठे करायचं। जिल्हा मार्ग आहे आणि तो मुख्यमंत्री सडक योजनेतून गेल्याच वर्षी झालेला आहे, परंतु तुम्ही पाहताय की किती निकृष्ट दर्जाचं रस्त्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। एका पावसाच्या पुरामध्येच हा रस्ता वाहून गेला आणि त्याचंच कारण देत गेल्या 8 दिवसापासून आमच्या गावामध्ये एसटी दळणवळणाच्या सुविधा पूर्णपणे बंद, एसटी महामंडळाने आडमुठी भूमिका घेऊन बंद केलेल्या आहे। मोठ्या आंदोलनाची हाक या ठिकाणी ग्रामस्थ देतील। आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आमच्या मागणीची दखल घ्याल। एकीकडे धोकादायक पूल आणि दुसरीकडे बंद असलेली एसटी सेवा, अशा दुहेरी संकटात येथील नागरिक आणि विद्यार्थी अडकलेत। त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी याबाबत दखल घ्यावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। साईदीप ढोबळे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।